रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार. तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे. तर बघू शकता इथे आपण आज बनवलेली आहे डांगर घाऱ्या. तर डांगर घारे बघा किती छान अशी इथे मस्त आपल्यावाली झालेली आहे. एकच नंबर अशी इथे डांगर घारी पुरी तयार आहे. तुमच्याकडे काय म्हणता, डांगर घारी म्हणत्या, डांगर पुरी म्हणत्या, काय म्हणत्या नक्की मला कमेंट करून सांगा. थोडासा रव्याचा वापर केलेला आहे. मस्त कुरकुरीत अशी आपल्याली डांगर पुरी इथे झालेली आहे. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. डांगरपुरी कशी बनवायची ते आज आपण बघूया. सगळ्यात पहिल्यांदा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. डांगरपुऱ्या कशा बनवायच्या ते आज आपण बघूया. लालसर असं आपल्याला इथे डांगर घ्यायचे. लाल डांगर घेतलं तर पुरी एकदम छान असे मस्त होते. खालची बाजूसुद्धा खूप छान असे मस्त लाल आहे. पण मी इथे धुवून घेतलेलं आहे. खालून माती वगैरे लागलेली असते, ती माती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. वरतून पण थोडंसं मी धुवून घेतलेलं आहे. एकदम पिकलेलं असलं तर शिजायला वेळ लागत नाही, काही नाही, पटकन फास्ट अशी आपल्याला इथे पुरी होते. डांगराचे आपल्याला 2 ते 3 खापा करून घ्यायचे आहेत, आपल्याला शिजवता येईल. तर अशा पद्धतीने एकदम चिरायला पण एकदम सोपं आहे, जास्त कडक नाही, काही नाही, छान मस्त असं पिकलेलं डांगर आहे. तर अशा पद्धतीने डांगर असलं तर शिजायला पण पटकन शिजतं. डांगर घारेसुद्धा खूप छान लागतात, डांगर पुरीसुद्धा खूप छान लागते. तुमच्याकडे डांगर पुरी म्हणता की काय म्हणता नक्की मला कमेंट करून सांगा. आणि आता इथं आपल्याला एका कढईमध्ये डांगर ठेवून घ्यायचं आहे. तर ज्याच्यामध्ये तुम्हाला उकडायचं छान असं मस्त आपण खालून वरतून छान असं मस्त धुवून घेतलेलं आहे. ही बाजू खालून जमिनीवर असते, त्याच्यामुळे ही बाजू छान अशी मस्त धुवून काढायची. त्याचबरोबर लगेचच इथे आपण डांगरामध्ये तेल आणि पाण्यामध्ये उकळवणार आहेत, त्याच्यामध्येच गूळ घालणार आहे. झटपट बनवायचं म्हटल्यानंतर वेळ करायचा नाही, झटपटच बनवायचं. तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेले आहे. 1 ग्लास म्हणजे एक छोटा कप पाणी घेतलेलं आहे. 1 कप तेल, अर्धा कप तेल घेतलेले आहे. तेलसुद्धा याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे. तेला पाण्यात उकळवल्यानंतर पटकन असं उकडलं जातं. आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे. मोजून जर घेतलं तर अर्धा किलो असं इथं आपल्याला डांगर आहे आणि अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. तर इथे आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. कढई गॅसवरती ठेवलेली आहे. आणि आता इथं आपल्याला झाकण ठेवायचे 5-1 मिनिटे, गॅस फुल राहून द्यायचा. आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे काचेचं झाकण असेल तर काचेचं झाकण ठेवायचं. अधूनमधून झाकण काढून हलवून घ्यायचं, म्हणजे गूळ पण खाली डागायला नको, तर छान असं मस्त शिजलं जाईल. छान अशी मस्त उकळी आलेली, आपण झाकण काढून बघूया. गूळ पण छान असं वितळलेला आहे, पण खाली डागू द्यायचा नाही, गॅस कमी ठेवायचा. आता कमी गॅसवर छान असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. डांगर गुळामध्येच शिजवायचं, म्हणजे गुळात काही खडे वगैरे असले तर आपण गाळून घेणार आहोत ते दोन्ही पण. याच्यावरचा गूळ खाली करून घेऊया. अशा पद्धतीने कण ठेवून देऊया कमी गॅसवर. कमी गॅस ठेवायचा आणि छान मस्त शिजवून घ्यायचं. उलटं पालटं करून घेते. एक बाजू छान अशी मस्त शिजत आलेली आहे, तर बघू शकता अशी मस्त उलटणीमध्ये जाते. तर आता आपल्याला उलटं पालटं करून थोडंसं शिजवून घ्यायचं. गॅस एकदम कमी ठेवायचा, नाही तर तुम्ही गूळ खाली जाळून ठेवशाल. अशा पद्धतीने तुम्ही, जसं मी शिजवते अशा पद्धतीने तुम्ही पण शिजवा. गॅस फुल करायचा नाही, आधी स्टार्टिंगला मोठा करायचा, नंतरून मध्यम ठेवायचा. आणि जेव्हा गूळ एकदम आपल्याला आटायला लागतो त्यावेळेस एकदम कमी गॅस करून ठेवायचा. असं अशा पद्धतीने सर्व आपण खापा उलटी पालटी करून घेतली, झाकून ठेवायचं आपल्याला. ते डांगर छान असं शिजलेलं आहे काय आपण बघून घेऊया. झाकण काढून घेऊया. तर छान असं मस्त त्याच्यावरचा जो पार्ट आहे छान असं मस्त हिद झाल्यासारखं झालं आहे, म्हणजे छान असं मस्त शिजलेलं आहे. अशा पद्धतीने शिजलेलं आहे. इथं खाली गूळ न टाकता आपल्याला शिजून घ्यायचं आहे. तर छान असं मस्त गुळाचा पाकसुद्धा तयार झालेला आहे, सुद्धा छान असं मस्त शिजलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि आपल्याला हे पाक आणि डांगर थंड करून घ्यायचं आहे. डांगर आणि आपल्याला गुळाचा पाक छान मस्त थंड झालेला आहे. आपल्याला इथे चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे. आता याच्यावरती आपल्याला ही जी आपण चाळण घेतली त्याच्यावरती डांगर घासून घ्यायचं आहे. छान असं मस्त त्याच्यावाला गर खाली निघल्या जाईल. अशा पद्धतीने आपल्याला डांगर इथे घासून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला पूर्णपणे गर निघतो. त्याच्यात काही दसडे असतात ते सुद्धा निघून जातात. इथे गुळातला खडा निघलाय बघू शकता. अशा पद्धतीने खडा निघतो, म्हणजे चाळण वगैरे वापरली तर खडे बाजूला जातात. अशा पद्धतीने डांगर किसून घेतलं तर त्याचं कातडंसुद्धा छान असं मस्त निघलं जातं. अशा पद्धतीने तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने जर केलं तर पटकन होतं, झटपट होतं, साळीची गरज पडत नाही, काही नाही, जास्त डबल शिजवायची सुद्धा गरज पडत नाही. अशा पद्धतीने चाळणीने किसून घ्यायचं. छान असं इथे डांगराचं गर निघालेलं आहे, करून घेऊया.
थोडंसं पाण्याचा वापर करायचा आपल्याला. याच्यात काही थोडाफार गुळ असतो, तो गुळ निघून जाईल. छान असं मस्त डांगरचा गरसुद्धा थोडाफार निघून जाईल. 1 वाटी रवा घ्यायचा आपल्याला. जाड असो बारीक असो स्वच्छ करून घ्यायचा आहे. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. याच्यामध्ये गव्हाचं पीठ, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, सोयाबीन सर्व मिक्स आहे. गहू पण मिक्स आहे. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर न करता आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे. 1 चिमूट मीठ घालून घेऊया. छान पीठ मळून घेऊया. आपण 1 वाटी रवा घातलेला आहे. रवा घालण्याचं कारण गुळाला पाणी सुटतं. गुळाला पाणी सुटल्यानंतर सर्व पाणी शोषून घेईन म्हणून आपल्याला इथे थोडासा रवा घालून घ्यायचा आहे. छान पीठ मळून झालेलं आहे. तर जसं आपण चपातीला पीठ मळतो अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं पद्धतीने. तर आता आपण लगेचच लाटायला घेऊया. छोटे छोटे गोळे तयार करून पुरी लगेचच लाटून घ्यायची आहे. जाडसर पातळ किती कशा पद्धतीने तुम्हाला बनवायची अशा पद्धतीने बनवून घ्यायची आहे. पीठ लावायची पण गरज नाही. छान अशी मस्त आपल्याला पुरी इथे तयार होते. जास्त पातळ बनवायची नाही. अशा पद्धतीने सर्व पुरी आपण बनवून घेऊया. पुरी छान अशी मस्त लाटून झालेली आहे. तेल गरम करायला ठेवलेले आहे. एक एक पुरी सोडून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. छान अशी पुडी वरती आलेली बघू शकता. तर आपण आता दुसरी पण पुडी सोडून घेऊया. अशी फुगून वरती आली पाहिजे. तर छान अशी मस्त पुढे आपल्याला इथे झालेल्या आहेत. तेवढ्या पुढे सोडून घ्यायच्या आहेत. उलटी पालटी करून घेऊया. जी पहिली झालेली ती छान मस्त अशा फुगून वरती येते. ते उलटी पालटी करून घेऊया. छान मस्त एक साईड झालेली आहे. दुसरी साईडसुद्धा छान अशी मस्त झालेली आहे. काढून घेऊया. अशा पद्धतीने पुऱ्या छान मस्त फुगता येते. छान मस्त तळून झालेले आहेत. काढून घेऊया. ते 10 दिवस छान मस्त टिकल्या जातात. रवा जर घातला तर खूप छान होतात. सर्व पुऱ्या आपण अशाच तळून घेऊया एक कलरवरती. तर इथे छान अशी आपल्याली पुरी तयार झालेली आहे. तर पुरी बघा किती छान अशी मस्त फुगलेली आहे. सर्व पुऱ्या छान अशा मस्त झालेल्या आहे. आतून सुद्धा बघा किती छान अशी मस्त झालेली आहे. एकच नंबर अशी आपल्याली पुरी झालेली आहे. तर पुरीची रेसिपी कशी वाटली डांगर घाऱ्यांची नक्की मला कमेंट करून कळवा. रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर बेल बटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील. चला आजच्यासाठी धन्यवाद. भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा आणि अशा पद्धतीने डांगरपुरी नक्की बनवून बघा. धन्यवाद.